सगळं माळव त्याच्याकडं अशा माणसाकडं आहे सगळं माळव आणि ऑनलाईन असं जर असेल तर त्याच माणसाकडे आम्हाला हे करायचे. तर बघू याच्याकडे आहे का ऑनलाईन. हो ऑनलाईन आहे का. त्याने मामा बी नाही म्हणाले. तुमच्याकडे ऑनलाईन आहे का ऑनलाईन. मामापाशी सापडला बघा ऑनलाईन पण आपल्याला. मामा भाजी कशी दिली. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आंघोळ बिंघोळ करून सगळं रेडी झालं आहे आणि बघा वर येऊन बसले छतावर. तर बरं ठीक आहे काय विषय नाही. तर आज सकाळी मला 6 वाजल्यापासूनच उठवले की ना आज गावात काहीतरी कार्यक्रम आहे, मंदिरात काहीतरी कार्यक्रम आहे. उठ 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 सकाळपासून असं बोलून हाणून मारून कसं तरी उठले आणि आता 9 वाजता आंघोळ झाली म्हणा. ज्या टायमिंगला व्हायची त्या टायमिंगला झाली आणि पप्पा मला खाली आवाज द्यायला ना. तर चला एकदा गावात नेमकं काय चाललंय इतकं सकाळ सकाळी उठले कशामुळं तर तेवढं असं बघून ते बाकीचं व्हायचं काय व्हायचं. तर चला एकदा काय करू माहिती का बघू आणि तुम्हाला दाखवतो पप्पा खाली. तर चला एकदा पप्पासोबत जाऊ गावात बघू काय तर. आवाज बी यायला सकाळपासून उठवलंय पण नेमकं काय चाललंय तीच मिळलं नाही. तर चला आता पोहोचलो आणि तुम्हाला दिसत असं आवाज येत असं. चला एकदा मंदिरात जाऊ. हे बघा सगळे इथं चाललंय काय नाही बरं आहे शिरा वगैरे शिराचे वगैरे चालू आवाज यायला नाही मला माहित नाही. डायरेक्ट साऊंडच आपल्याकडे केलं. आपण आपले गाती पुराण वाचायचं काम त्याला. छान संपलं वगैरे सगळं म्हणून. ज्याला वाचायचा कटाळा ते म्हणते सोडा ज्याला नाही वाचायचा कटाळा देव परम वीर्या मणिमीत परम वीर्या करुण तुल तुया दादनीला नमो जगदुखित पालना नमो जगदुखित पालना. मित्रांनो आता इकडे आणखी पोते हे चालूच आहे म्हणा ना. तिकडे सगळेजण निघायचे आपण आपल्या घरी तेव्हा आपण आपलं आवरून बेस्ट. काय नाश्त्याला पोहे पण व्हायचे बघा. हे 5 लिटरची तेलाची कॅन टाकली राव एवढ्याच्यात. सगळेजण आता हळूहळू एक जण ऑटोमॅटिक होतात. आणि या बघा आता सागरने मी कट केलं म्हणा एवढं शिरा आहे आणि हे पोहे बघा. तिकडं सागर कट करायला आता नेमकं मी एवढे कट केलेत म्हणा चाकू घेऊन काढून राहिलो पण सागर म्हणला नाही काढायचं. आणि पोती तिकडे चालूच आहे आणखी काय. आता पोहे पण झाले आता नुसतं गॅस वगैरे बंद केलं आणि आता सगळं ते कांदे त्याला पोती पुराण काय म्हणते त्याला तर ते आता बंद करणार आणि नंतर पण सगळे नाश्ता पाण्याला झाले आता सगळे. आणि आता सगळे आतमध्ये बसायले ऑटोमॅटिक आपण आपले पिनभाऊ बी वेस्ट भातवाडी घेऊन बसलेत. ओके डन. हे बघा चालू आता झालं सगळं नुसतं टोपले भरायचे आणि जायचं. चलो आता सगळेजण आतमध्ये बसलेत तुम्हाला दाखवू का. हे बघा आज कोण उगवला बरं दिवस कोण उगवला आज दिवस. तरी आम्ही असेच ज्ञानेश्वरीचे 7 दिवस पारायण करण्याचे वचन अरे विचार चांगलं आमच्या मनामध्ये आले असे 7 दिवस मटण बोल मला ऐकत नाही. मटण बोल 7 दिवस पारायण कर. तरी आम्ही असं ठरले आहे आणि तरी आज मनाभावातून पारायणाचा 3रा दिवस आहे मित्रांनो. अतिशय चांगल्या रीतीने आणि मस्त आणि देवाच्या आशीर्वादाने पारायण 3 दिवस चांगलं पार पडलेलं आहे. चला नाही मला एवढं सांग. एक मिनिट इकडे मला एवढं सांग तुला तिथे महाराजाची वळ चालू होती ती वळ चालू होती का. एक लाईन आपलं कसं आहे माहिती का बरोबर चालू होतं मित्रांनो. ढेकळं कसं आहे माहिती का आपण हुशार नाहीत. एखाद्या वेळेस बोलली तरी हुटकात असं एखाद्याचं पण आले बरोबर उठकत असतं. इकडे ना मुकुंदा पण जिकडे तिकडे बघायला कोणकडे खाली 33 नंबर इकडे 43 चालू. तर चला एकदा जेवण करून घेऊ वेस्ट नाश्ता पाणी. सगळ्यात पहिले आता महिलांची पंगत बसली म्हणा. आम्हाला थोडंफार साहित्य करा हे
सहकार्य करावं लागेल ना, वाढू लागेल. आता चला एकदा पोहे वगैरे घेऊन नंतर पुन्हा बघू काय करायचं ते. आता टोपल्यात घेतले आम्ही, हे बघा टोपल्यात पोहे आणि टोपल्यात शिरा. आता हे मुकुंदभाईनं आणलेत पत्रवळ्या मीठ. काय मुकुंदभाई? हे बघा आता सगळे घेतले आणि जेवायचे इथे आम्हाला बसायचं. नाश्ता वगैरे झालाय आणि बघू शकता तुम्ही आता नेमकाच बसला म्हणून सगळं तेलकट शिरा बेस्ट वगैरे भात पोहे शिरा बेस्ट नंबर 1 झालं पाहिजे. कारण की असते त्या मिस्त्रीकडे जायला काही चान्सच नाही. त्याला मी सांगितले मटेरियल स्टॉक करायला हवा त्याच्यामुळं, कारण की लय पुन्हा प्रॉब्लेम. मित्रांनो आता मी पोचलोय घरी आणि चुपाच्या पाऱ्यात कुठं कोणी नाही काय नाही. आज काय काम नाही म्हणून थोडं प्रॉब्लेम झालाय आणि एका जागेवर असं बसून बी जास्त हे करता येत नाही आणि असं लय अवघड झाल्यात. एका जागा बसून असा कंटाळा येते आणि खिशात 10 रुपये बी नाहीत फिरायला जावं कुठं तर. साहजिक तिकीट पुरते तर पाहिजेत का नाहीत खिशात काय म्हणे. चलो आता सध्या जायचे कुठंतरी, पप्पा यायलेत शिरला म्हणून आणि 1 घंटा झाला दरवाजा म्हणून आंघोळ करायला म्हणून. आता किती वेळ झाला आंघोळ करायला, कंप्लीट 1 तास झाला मी इथे उभं आहे का. 1 तास झाला इथे उभा आहे आणि दरवाजा उघडी झाला वाज येते. आंघोळ तर करू दे मला तळ्या. किती दिवस झालं वाजू लागलं बरं का, उघडीत नाही झालं, उघडीत नको तेच यार काय चालू. मी असं वाजत टुक उघडीत ना म्हणलं जाऊ दे आता काय फोन लावला तर तिकडं बाहेर वाजायला आहे. आता काय करू माहिती का, आपण आपल्याला थोडंफार सामान घ्यायचं आणि ते सामान घेऊ आणि डायरेक्ट जाऊ तिकडे. तर चला. सांगायचं होतं मला एवढं सांगायचं काय सगळं मला वाटते. पण मला काय नाही, मी मग तो सांगितलं तेच घेईन, बाकी जर आलं तिकडे तर बरं ठीक आहे. चला एकदा आताशी 12 वाजले, 1 वाजला, 3 4 सॉरी 3 वाजले तर नाही आंघोळ करायला आताशी लाज. बरं ठीक आहे चल. मित्रांनो आला आम्ही आलो छताव. अरे भाई वरी आले असं विचित्र दिसते हो, लय अलग टाईपच. आणि याच्यात बॅटरीला घेऊन जाऊ. बॅटरी तू किती केस वाढणार, केवढं वाढणार तिकडे जा ठेवणार थोड्याशे जरा गप्पू वगैरे दिसले पाहिजे. म्हणजे कसे आता इथून पुढे जेवढे वाटते इथून पुढे कटिंग करणार नाही मी, जेवढे वाटते आताचे आहेत एवढे. आणि त्याला शॅम्पू वगैरे काय नाही लावत असतो ना. कसे झाले बघा त्याचे केस, खराब झालेत. जर मी जर असे एवढे केस ठेवले, जर इथून पुढे जर कटिंग नाही केली, इमानदारीने माझ्या घरचे मला कोल्हांडात घालतील. मी घरी कशामुळे राहत नाही. बरोबर आहे बा. मला सुनायले मी आलो इकडून ते आलो तिकडून, ते मला बघायला लगेच पुढे गेलो. मला माहिती तेव्हा मी हरकून आलतो मागे यायचं तिकडे घेतलं कशाला. आता आमच्यापाशी नाही बघा कॅश कत आहे. आणि आता आम्ही असा माणूस निघालो की जे त्याच्याकडे ऑनलाईन आहे आणि त्याच्याकडे सगळं माळव आहे. असा माणूसच सापडत की नाही काय माहिती. सापडते आता बॅटरी मानवायला तिथं जाऊ बघू त्याचं काय ते. सगळं माळव त्याच्याकडं, अशा माणसाकडे आहे सगळं माळव आणि ऑनलाईन. असं जर असेल तर त्याच माणसाकडे आम्हाला हे करायचे. तर बघू याच्याकडे आहे का ऑनलाईन. हो ऑनलाईन आहे का, बघा त्याचे मामा बी नाही म्हणायचे. तुमच्याकडे ऑनलाईन आहे का ऑनलाईन. जाऊ दे मग काय, मामापाशी सापडला बघा ऑनलाईन. पण आपल्याला मामा भाजी कशी दिली द्या मग 2 मार. पण आता लफडाचं थैली थैलीला आहे का कुठं. चल तिथून थैली आणू एक. मामाला का 2 मिनिटात आलो, थैली घेऊन आलो. आमच्यापाशी थैली नाही काय नाही. आता चला एकदा थैली वगैरे घेऊन येतो. यांच्याकडे थैली सापडी आता, पण याच्याकडे ऑनलाईन आहे की नाही काय माहिती. ऑनलाईन नाही म्हणल्याच्या नंतर याची रिएक्शन बघा ना कशी असेल काय. अवघडच झाले आता बॅटरीचं. तर हिचं विचारवर या मामाकडे असेल. हाय मामा बोल फोटो काढायला हो
भेटली हे यायच्याकडे का त्याला यायला एकदा ऑनलाईन आणू भेटली थैली कस तरी ऑनलाईन द्या ना मग त्याला ऑनलाईन तर काय करणार जाऊ द्या दुसरीकडे बघू एखाद्याकडे ऑनलाईन पेमेंट होतंय का बघ तू मग आहे ऑनलाईन चला एकदा ऑनलाईन आता दुसऱ्याकडे बघू एखाद्याकडे कोणाकडे तरी आता 1-2 दिवस माझ्यासोबत आहे म्हणून त्याला थैली माझ्या हातात काय नाही दोन्ही हात मोकळे त्या हातात कॅमेरा नाही हात मोकळा म्हणा 2-3 दिवस आहे तोपर्यंत त्याला असा बाहेर करून टाकायचं एक हातात थैली तुझं आपला बाजार उचल काय होतलं उचल बॅटरी सामान उचलून कसं वाटायले जा इकडं मी हजार जा दे भाऊ आपलाच नाही तो आहे का नाही मित्रांनो त्याला एकट्याला वजन ओला काचूर आलं म्हणा त्याच्यामुळे मी काय केलं त्याला म्हणलं एक धर मी एक धरतो असं म्हणजे मधलं जे उचलून येतं पसारा बिसारा घेतला आणि बॅटरीला दिलं तिकडे सोडून ते म्हणलं मला नाही याचं गावा करतं मी म्हणलं राय बाबा इथं चला डायरेक्ट आता जाऊ तर बघा मित्रांनो आता मी घरी पोहोचलोय आणि मी चहा आणि टोस्ट घेतलीत म्हणा खायला सोबत तुम्हाला दाखवू का बघा टोस्ट आणि चहा नाही दूध आहे म्हणा दूध आणि टोस्ट आता एवढे एकदा खातो बेस्टपैकी आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय